अमरावती जिल्ह्यातील श्रमिक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना या नावाखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण गोविंदराव उईके याने फील्ड वर्कर महिलांच्या माध्यमातून इमारत बांधकाम कामगारांची नवीन कार्डे बनविणे, रिन्युअल करणे व किचन सेट वाटपाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केल्याचा आरोप करीत भूषण उईके यांनी महिला कामगार यांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे महिला कामगार यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात धडकले। भूषण उईके यांनी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सुमारे 60 ते 65 फील्ड वर्कर महिलांकडून 8 ते 10 हजार अर्जदारांची कागदपत्रे व सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये गोळा करण्यात आले, परंतु अर्जांवर बनावट शिक्के मारल्यामुळे अर्ज रिजेक्ट झाले आणि कोणत्याही कामगाराला ना नवीन कार्ड मिळाले ना जुन्या कार्ड धारकांना किचन सेट किंवा रिन्युअलची सुविधा मिळाली नसल्याने हजारो कामगारांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे। भूषण उईके यांना पैसे परत मागितल्यावर भूषण उईके महिलांना धमकावत असून अर्जदार व फील्ड वर्कर यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर गैरव्यवहाराबाबत फसवणूक झालेल्यांनी निवेदन देऊन भूषण उईके यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जे कामगार मंडळ जे आहे त्या माध्यमातून जे श्रमिकांना जे मानधन मिळते, श्रमिक कार्डाच्या माध्यमातून जे किचन सेट मिळतात, त्यासाठी एक इथे श्रमिक बांधकाम जे कामगाराचं एका जणानं डुप्लिकेट संघटना काढली, त्या माध्यमातून 60 ते 66 फील्ड वर्कर ज्या महिला यांना रोजगार देतो म्हणून त्यांना रोजाने तिथे ठेवले, त्यांना कार्ड बनवून दिले। त्यानंतर यांनी त्याच्या मार्गदर्शनात त्याच्या म्हणण्यानुसार यांनी पूर्ण जिल्ह्यामधून कोणी 2000 फॉर्म, कोणी 8000 फॉर्म, कोणी 1000 फॉर्म असे 1500 रुपये बांधकाम कामगारापासून घेतले आणि त्याच्या ऑफिसमधून ऑनलाईन रजिस्टर करासाठी त्याला दिले, पण ते पूर्ण बोगस होता, तो फ्रॉड होता। त्यानं 2 ते 2.5 करोड रुपये या महिला 60 महिलापासून जमा करून घेतले आणि त्याचा ऑफिसचा बोरिया बिस्तर बंद करून तो या शहरातून फरार आहे। आम्ही दसऱ्यापर्यंत ही चेतावणी देत आहोत, दसऱ्यापर्यंत या सर्व बांधकाम कामगाराचे जर पैसे वापस दिले नाही, या 60 महिलांचे पैसे वापस जर दिले नाही, त्याला बजाडून काढू, त्याला झोडू, त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्याला परमनंट जेलात टाकण्याची संपूर्ण व्यवस्था प्रहार संघटना करेल। आज प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शेकडो कार्यकर्ते, शेख अकबरभाई आहे, बडनेरचे बबलूभाई आहे, सर्व नौशादभाई आहे, सर्व कार्यकर्ते आज या महिलांना घेऊन सीपी साहेबांना भेटले आणि या सीपी साहेबांना या फसवणुकीचं पूर्ण प्रकरण समजून सांगितलं की 2-2.5 करोड रुपयाची फसवणूक झालेली आहे म्हणून त्यांनी तत्काळ ॲक्शन घेतली। आर्थिक गुन्हे शाखेपाशी हे प्रकरण त्यांनी पाठवलेलं आहे। आर्थिक गुन्हे शाखे याचा पुढचा तपास करणार आहे। लवकरात लवकर त्यांनी तपास करावा आणि या प्रकरणात जो धोकाधडी झाली आहे 8 ते 10 हजार अमरावती जिल्ह्याच्या कामगारासोबत, तो छडा लवकरात लवकर बाहेर काढावा, अन्यथा दसऱ्याच्या नंतर या सर्व 8 ते 10 हजार लोकांना घेऊन भव्य दिव्य असा मोर्चा अमरावती शहरात काढून त्याचं ऑफिसही फोडल्या जाईल, तो जिथं कुठं असेल ते ऑफिसही फोडल्या जाईल, पैसे रिकवर करू, त्याची प्रॉपर्टी विकायला लावू, पण ह्या गोरगरिबांचे पैसे त्यांना वाटप करायला लावू। ह्या स्टाईलने आपण हे पुढचं आंदोलन असं या दिशेने नेऊ आपण।